नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो जुलैचा हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उपसुकी जमा झालेला असेल, परंतु अशा काही लाडक्या बहिणी असतील की ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही जुलैचा हप्ता हा जमा झालेला नसेल, तर याची कारण काय काय असू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठली अशी कारणं आहेत ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा जो जुलैचा हप्ता आहे तो जमा झालेला नाही। तर मित्रांनो, सर्वात पहिलं कारण असं आहे की जर तुमचं बँक खातं म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल, तर त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे होऊ शकत नाही आणि त्यामुळे कदाचित तुमचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल। म्हणून तुम्हाला अगोदर काय करायचंय, अगोदर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं जे बँक खातं आहे, जो पण बँक खातं असेल, जसं एसबीआयचं असेल किंवा कुठलाही बँक खातं असेल, त्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असणं खूप महत्वाचं आहे। हे तुम्ही अगोदर चेक करून घ्या। जवळील जे सीएससी सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही, ते तुम्ही चेक करू शकता। आता दुसरं कारण काय असू शकतं, यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे की अशा काही महिला आहेत ज्या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत। तर परंतु दुसरं असं कारण आहे की जर तुमचं कौटुंबिक जे उत्पन्न असेल ते जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात किंवा तुम्हाला ही योजना लागू होणार नाही। त्यानंतर तिसरं असं रिझन आहे, जर तुमच्या कुटुंबातील कुठलाही व्यक्ती जर आयकरदाता असेल म्हणजे इन्कम टॅक्स पे करत असेल किंवा भरत असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। त्यानंतर नेक्स्ट असं रिझन आहे, तुमच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य जर हा सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा मग तो कुठेही असो, केंद्र शासनामध्ये असो, राज्य शासनामध्ये असो किंवा उपमंडळ कर्मचारी असेल, तर या योजनेसाठी तुम्ही अपात्र असणार आहे। आणि यानंतरचं असं रिझन आहे, जर तुम्ही इतर योजनांमधून जर 1500 रुपयापेक्षा जास्त तुम्ही मानधन घेत असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण दुहेरी लाभ टाळण्यासाठी हा नियम काय केलेला आहे, लागू करण्यात आलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट रिझन आहे, जर तुमच्या घरामध्ये कोणी आमदार असेल किंवा खासदार असेल, मग तो माजी आमदार असो किंवा सध्याचे आमदार असतील, तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। त्यानंतर नेक्स्ट रिझन असं आहे, तुमच्या घरातील कुठलाही मेंबर जर बोर्ड किंवा कॉर्पोरेशन सदस्य असेल, तर ही योजना तुम्हाला लागू होणार नाही। आणि लास्ट आणि मेन महत्वाचं रिझन असं आहे, जर तुमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या नावावर कार किंवा जीप असेल, तर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही, फक्त यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहे। तर हे असे वेगवेगळे कारण आहेत की ज्यामुळे कदाचित तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये आहे म्हणजे जुलैचा हप्ता आहे तो अद्यापही जमा झालेला नाही। सगळ्यात पहिलं रिझन महत्वाचं आहे, जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कदाचित 1500 रुपयाचा हप्ता जमा झालेला नाही। म्हणून जा आणि लवकर चेक करून घ्या तुमच्या खात्यासोबत आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या। धन्यवाद।